प्रिय दर्शकांनो, आपल्या धर्मग्रंथ श्री गरुड महापुराणात भगवान श्री हरिविष्णूंनी गरुड देवाला सांगितले आहे की पुण्यकर्म करणाऱ्यांना स्वर्गात पाठवले जाते, तर दुसरीकडे पापी आणि दुष्ट प्राण्यांना घोर नरकात टाकले जाते आणि त्यांना भयंकर यातनांसह कठोर शिक्षाही दिल्या जातात। तर मित्रांनो, आजच्या कथेद्वारे आपल्याला कळेल की स्वर्गात जाण्याचा खरा अधिकार कोणाला आहे, तसेच कोणत्या पापांमुळे मनुष्यांना नरक किंवा स्वर्ग प्राप्त होतो अथवा मोक्ष मिळतो। म्हणून मित्रांनो, आपण ही कथा पूर्ण ऐकावी अशी विनंती करते। मित्रांनो, एकेकाळी पृथ्वीवर 5 व्यक्तींचा अचानक अकस्माती मृत्यू झाला होता। हे सर्वजण भिन्न विचारांचे होते आणि वेगवेगळ्या प्रदेशातले होते। केवळ योगायोगाने त्यांचा मृत्यू एकाच दिवशी झाला होता। मरण पावल्यानंतर ते सर्वजण यमदूतांसोबत एकाच वेळी यमलोकांकडे निघाले आणि थोड्याच वेळात ते सर्वजण यमलोकांत पोहोचले। मरण पावलेल्यांमध्ये एक कुठल्या तरी राज्याचा राजा होता, दुसरा व्यक्ती खूप श्रीमंत एक व्यापारी होता, तर तिसरा एक मंदिरातील पुजारी होता, चौथा कुठल्या तरी राज्याचा एक सैनिक होता आणि पाचवी व्यक्ती एक वेश्या होती। त्या 5 जणांच्या आत्म्यांना घेऊन यमदूत मृत्यूचे देवता असलेल्या धर्मराजाच्या दरबारात पोहोचले आणि ते 5ही जण जाऊन त्याच्यासमोर उभे राहिले। मग त्यांना प्रश्न पडला की आता स्वर्गात कोण जाणार आणि नरकात कोण जाईल। मित्रांनो, यमराज आपल्या आसनावर बसल्यापूर्वीच ते 5ही जण एकमेकांशी बोलत असताना स्वतः आपणच स्वर्गात जावे असे सांगू लागले। सर्वप्रथम तो राजा म्हणाला, बघा धर्मराज, मला नक्कीच स्वर्गात पाठवतील, कारण मी एक जगप्रसिद्ध राजा आहे। मी माझ्या पुष्कळ चांगल्या कर्मांनी पृथ्वीवर खूप नाव कमावले आहे। सर्वत्र लोक माझ्या चांगल्या कर्मांची चर्चा करतात। माझ्या दारात आलेल्या कोणत्याही व्यक्तीला मी रिकाम्या हाताने परत सोडले नाही। जो कोणीही आला त्याला मी एवढे दिले की तो माझे नाव आयुष्यभर विसरू सुद्धा शकणार नाही। आता सर्वत्र माझ्या नावाचा जय जयकार होत आहे। माझ्या देणगीतून लाखो लोकांना खायला अन्न आणि जगण्यासाठी निवारा मिळाला। त्यामुळे माझे महान कर्तृत्व पाहून धर्मराज मला निश्चितच स्वर्गात पाठवतील। मित्रांनो, मग राजाचे म्हणणे ऐकून तो श्रीमंत व्यापारी म्हणू लागला, अरे भाऊ, मला माहिती आहे की तुम्ही एक महाराज होतात, परंतु पृथ्वीवर राहून मी सुद्धा खूप जास्त पैसा कमावला आहे आणि त्याच पैशांतून मी लाखो लोकांना मदत केलेली आहे। मी नेहमीच माझ्या कमाईचा 1 निराधारांच्या मदतीसाठी वापरला आहे। मी सतत दान करत आलो आहे, खूप देणग्या दिल्या आहेत आणि मंदिरे सुद्धा बांधली आहेत। माझी सर्व शुभ कर्मे पाहून धर्मराज मलाच स्वर्गात पाठवतील। तेवढ्यात मध्येच ब्राह्मण बोलला, अहो तुम्ही लोक काही पण बोला, पण मला हे आधीच माहित आहे। अहो तुम्ही फक्त बकवास बोलत आहात। स्वर्गात जाण काय सोप काम नाही। स्वर्गात जाण्यासाठी जप, ताप, दानधर्म आणि सेवा बरोबरच भगवंताची उपासनाही करावी लागते। म्हणूनच आपल्या सर्वांमध्ये फक्त मीच स्वर्गात जाण्याचे व्रत घेईन, कारण मी खूप जप, तपश्चर्या, उपासना केली आहे। माझे संपूर्ण आयुष्य देवाच्या उपासनेतच गेले आहे। माझ्या शुभ कर्मांमुळेच धर्मराज स्वतः माझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडतील, हे मला चांगलं माहीत आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तिघांनीही त्यांच्या कृतीचे और कर्तृत्वाचे कौतुक केले आणि यानंतर सर्वांनी त्या सैनिकाकडे पाहिले। तेव्हाच तो म्हणाला, बघा तुम्ही सर्वांनी पुष्कळ प्रकारचे पुण्य आणि दान केले आहे, पण या सर्वांमध्ये सर्वश्रेष्ठ एकच कर्तव्य आहे, ते म्हणजे स्वतःच्या राज्य रक्षणासाठी वीरगतीला प्राप्त होणे। जेव्हा एखादा सैनिक वीरगतीचा दर्जा प्राप्त करतो तेव्हा तो स्वतःचे प्राण दान करतो। हे दान सर्वात महान आहे, म्हणूनच त्याला निश्चितच स्वर्ग प्राप्त होतो। देशासाठी प्राण अर्पण करणे हे जगातील सर्वात पुण्यवान कार्य आहे। त्या सर्वांचे पुण्य ऐकून ती गरीब असहाय स्त्री, जी की एक वेश्या होती, तेव्हा पूर्णपणे गप्पच राहिली आणि मनातल्या मनात विचार करू लागली की कदाचित माझ्या मागील जन्मातील काही पापकर्मांमुळेच मला एक अबला स्त्री व्हावे लागले आहे। एखाद्याची पत्नी किंवा मुलगी बनण्याचा बहुमान मला कधीच मिळाला नाही। मृत्यूपूर्वीही मी यातना भोगल्या आहेत आणि आता मला नरकात टाकले तरी काही फरक पडणार नाही। मी माझ्या आयुष्यात कोणतेही चांगले काम केलेले नाही आणि मी आयुष्यभर अनेक पुरुषांशी संबंध ठेवले होते। ती असहाय स्त्री डोळे वटारून शांतपणे ते सर्व ऐकत उभी होती आणि चौघेही मोठ्या अभिमानाने आपले गुणगान करण्यात मग्न होते। मित्रांनो, तेवढ्यात धर्मराज त्यांचे साथीदार चित्रगुप्तासह दरबारात येतात। तेव्हा त्या चित्रगुप्तांच्या हातात एक जाडजूड सोन्याचे पुस्तक होते, ज्यामध्ये सर्व प्राण्यांच्या कर्मांचा लेखाजोखा होता। मग धर्मराज आपल्या आसनावर बसले आणि त्यानंतर चित्रगुप्ताने सर्वप्रथम राजाला बोलावून विचारले, हे राजन, मला सांगा, तुम्ही पृथ्वीवर खूप प्रसिद्ध राजा होतात। तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणकोणती चांगली कामे केलीत आणि किती लोकांना दुखवले आहे? तुमचा किती लोकांना फायदा झाला आहे? मी माझ्या पुस्तकात बघेन आणि ठरवेन की तुम्ही स्वर्गात जाण्यास पात्र आहात की नाही। तेव्हा राजा मोठ्या अभिमानाने आपल्या कर्माविषयी सांगतो आणि म्हणतो की अरे देवा, मी एका खूप मोठ्या राज्याचा मालक होतो। माझे राज्य खूप समृद्ध आणि सुखी होते।
माझ्या राज्यात निराधार गरीब लोक फारच कमी होते, ते सर्व माझ्या संरक्षणाखाली आनंदाने जगत होते. मी माझ्या राज्यातील लोकांना कशाचीही कमतरता पडू दिली नाही. मी रोज भुकेल्यांना जेवू घालत असे. त्यांना दररोज लाखो रुपयांची देणगी दिली जात होती. लोक माझ्यावर खूप खुश होते. हीच माझ्या आयुष्यातील चांगली कामे आहेत. राजाचे म्हणणे ऐकून चित्रगुप्ताने आपले पुस्तक उचलले आणि त्यात ते पाहू लागले. पुस्तकात बघितल्यावर त्याने राजाला सांगितले की तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. तुम्ही तुमच्या लोकांना खूप आनंद दिला आहे, पण यासोबतच तुम्ही मोठा गुन्हाही केला आहे. तुमच्या राज्यांच्या सीमा वाढवण्यासाठी तुम्ही लढलेली सर्व युद्धे आणि त्या युद्धांमध्ये हजारो लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण तुम्हीच आहात. त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या मुलांना अनाथ करणारेही तुम्हीच आहात. त्यांच्या महिलांना विधवा करणारे तुम्हीच आहात. त्यांच्या मातांची छेड काढणारेही तुम्हीच आहात. तुमच्याच सैनिकांना तुम्हीच मारले आहे. युद्धे करून आपले राज्य वाढवण्याऐवजी आपल्या शेजारी देशांशी मैत्री करणे आणि त्यांच्याशी व्यापार वाढवणे चांगले होते. त्यामुळे तुझे राज्य अजूनही समृद्ध आणि संपन्न राहिले असते. तुम्ही फक्त तुमच्या सैनिकांना खुश केले आहे, तुमच्या प्रजेला नाही. आणि जेव्हा तुम्ही युद्धे जिंकली तेव्हा तुम्ही त्यांचे आर्थिक शोषण केले आणि तुमच्या स्वतःच्या आणि प्रतिस्पर्धी राज्यांमध्ये कर वाढवून त्यांना गुलाम केले. पराभूत राज्याच्या महिला आणि मुलांवर तुमच्या लोकांनी केलेले अत्याचार अत्यंत निषेधार्ह आहेत. त्यामुळे तुला स्वर्गात जाण्याचा अधिकार नाही. हे ऐकून राजा शांतपणे मागे सरकला. त्यानंतर चित्रगुप्ताने त्या व्यापाऱ्याला विचारले, हे व्यापारी, सांगा तुम्ही पृथ्वीवर कोणकोणते चांगले काम केले आहेत, तसेच कोणकोणती वाईट कामे केली होती. यानंतर मग व्यापारी म्हणतो, हे देवा, मी पृथ्वीवर कमावलेल्या पैशांचा 1/10 चांगल्या कामात वापरला आहे. लाखो लोकांना अन्न दिले आहे. अनेक आश्रमांना दान दिले आहे. मी आपल्या संपत्तीने अनेक बेघर लोकांना घरे दिली आहेत आणि अनेक शहरांमध्ये मंदिरे बांधली आहेत. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तीर्थक्षेत्रांत भंडारे, अन्नदान आयोजित केले आहे. हीच माझ्या आयुष्यातील चांगली कामे आहेत. त्या व्यापाऱ्याचे म्हणणे ऐकून चित्रगुप्ताने त्यांचे पुस्तक उघडले, ज्यामध्ये त्यांच्या आयुष्यातील सर्व चांगले वाईट कर्म लिहिले होते. तेव्हा चित्रगुप्ताने सांगितले की, बघ, तू म्हणतोस ते खरे आहे. तू पृथ्वीवर खूप दान केले आहेस, परंतु तुझे पाप हे आहे की तू जे काही दान केले आहेस ते फक्त पैशांच्या जोरावर केले आहेस. तो पैसा कमवण्यासाठी तू खूप खोटे बोलले आहेस. खूप लोकांची फसवणूक केली आहेस. तू अनेक वस्तू भेसळ करून विकल्या गेल्या आहेस. खोट्या वस्तू खऱ्या किमतीत विकल्या आहेस. त्यामुळे अनेक इतर व्यावसायिकांना मार्गावरून दूर केले गेले आहे. तुमच्या या कृतीमुळे कितीतरी लोक आजारी पडले आणि नकळत मरण पावले. कितीतरी जणांनी आत्महत्या सुद्धा केल्या आहेत. दुसऱ्यांच्या मेहनतीचे पैसे तुमच्याकडे वाईट मार्गाने आले आहेत. त्या सर्व लोकांचे शाप तुझ्या पाठीशी आहेत. तुझे काही चांगले काम केले आहेस ते सर्व पुण्याचे कर्म शून्य आहे. त्यामुळेच आता तुमचीही काही सत्कर्म नाहीत. तू कधीच स्वर्गात जाण्यास पात्र नाहीस. जा आता तिकडे जाऊन उभा राहा. चित्रगुप्ताचे बोलणे ऐकून तो व्यापारीही खूप दुःखी झाला आणि मागे जाऊन बसला. त्यानंतर त्याने पंडितजींना पुढे बोलावून विचारले, हे पंडितजी, सांगा, तुम्ही आयुष्यात कोणकोणती चांगली कामे केलीत. तेव्हा पंडितजी म्हणतात, हे भगवान, माझे पुण्य हेच की मी हजारो लोकांना ज्ञान दिले आहे. हजारो यज्ञ केले आहेत. मी रात्रंदिवस देवाचा नामजप करून तपश्चर्या केली आहे. हजारो मुलींची लग्ने लावली आहेत. लाखो पिंडदान आणि श्राद्ध केले आहे. अनेक घरांमध्ये पूजा केल्या आहेत. अगणित लोकांना मार्गदर्शन केले. यापेक्षा अधिक शुभकार्य काय असू शकते. तेव्हा चित्रगुप्त आपल्या पुस्तकात पाहून म्हणतो, हे पंडित महाराज, तुम्ही म्हणता ते खरे आहे. तुम्ही हजारो लोकांना खरंच ज्ञान दिलंय, पण ते ज्ञान तुम्ही स्वतःवर कधीच लागू केलं नाही. तुम्ही शेकडो यज्ञपूजा विधी केल्या, पण त्यात नीट स्वार्थी कृती नव्हती. तुम्हाला नेहमीच पैशाचा लोभ होता. तुम्ही आजपर्यंत जे जे पण केले ते सर्व काही फक्त धन कमवण्याच्या उद्देशाने केले आहे. म्हणून तुम्हाला स्वर्गात जाण्याचा अधिकार नाही. आता पंडितजीही दुःखी होऊन गुपचूप मागे जाऊन उभे राहिले. त्यानंतर चित्रगुप्ताने शिपायाला विचारले, हे शिपाई, सांग, तुझ्या आयुष्यात तू केलेले पुण्य अथवा पाप मला सांग. तेव्हा शिपाई अभिमानाने म्हणाला, हे धर्मराज, एका भयंकर युद्धात मी माझ्या राज्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे आणि प्राणत्याग करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे. त्यामुळे मी माझ्या आयुष्यात सर्वात मोठे पुण्य केले आहे. त्यावर चित्रगुप्त म्हणतो, हे सैनिक, तू सर्वात मोठे पुण्यकर्म केले आहेस. ही गोष्ट खरी आहे, परंतु आयुष्यभर तू तुझ्या पदाच्या जोरावर आणि सेनापती म्हणून अनेक लोकांवर अत्याचार केलेस. तू अबला महिलांवर बळजबरीने अत्याचार केला होता. तुझे काम करीत असताना तू केवळ तुझ्याच लालसेपोटी तुझ्या इच्छा पूर्ण केल्या होत्यास आणि युद्धात उतरूनही तू तुझ्या राजाशी गद्दारी करून तुझ्या प्रतिस्पर्धी राजाशी हातमिळवणी केली होतीस. त्यामुळे गुप्तहेरांनी तुला फसवून मारले असा आरोप केला.
म्हणूनच तुम्हाला नरकात जावे लागेल। हे ऐकून तेथील सर्व लोकांच्या पायाखालची जमीन सरकली। यमराजाच्या या न्यायाने चौघेही भयभीत झाले। मित्रांनो, आता फक्त ती वेश्या स्त्री उरली होती। तिला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की ज्यांना ती आजवर इतकी महान मानत होती त्यांच्यापैकी कुणालाही स्वर्गात जायचा हक्क नाही। असाच मनात विचार करत असताना ती स्वतःलाच म्हणते की आता मी स्वर्गात कशी जाऊ शकेन? मी तर स्वर्गाची कल्पनाही करू नये, कारण मी कधीही पूजा, जप, तपश्चर्या किंवा दान केले नाही किंवा कोणाला सत्कर्म करण्यास सुद्धा प्रेरित केले नाही। याउलट संपत्तीच्या हव्यासापोटी त्याने अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवले होते। वेश्या या सर्व गोष्टींचा विचार करतच होती। इतक्यात चित्रगुप्ताने तिला बोलावून विचारले, पण वेश्या आधीच म्हणू लागली, हे देवा, मी पृथ्वीवर अगणित पापे केली आहेत। माझे अनेक पुरुषांशी अनैतिक शारीरिक संबंध होते। कदाचित माझ्या मागील जन्मातील काही पापी कर्मे असावीत, ज्यामुळे मला वेश्या होण्यास भाग पाडले गेले। मी आजपर्यंत एकही चांगले काम केले नव्हते, पण या वेश्यागिरीपासून दूर ठेवण्यासाठी मी काही महिलांना तिथून पळवून दिले होते, पण त्यातही मी माझ्या मालकाचा विश्वासघात केला होता। मी पृथ्वीवरही नरक अनुभवला आहे आणि भविष्यातही नरकात जाण्याची माझ्यात क्षमता आहे। पण हे परमेश्वरा, इथेही माझी एक शेवटची इच्छा आहे। मी स्वर्गात जाऊ शकणार नाही, पण मला स्वर्गाच्या दाराकडे एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे आहे। यापेक्षा जास्त माझी काहीच इच्छा नाही, कारण मी असे कोणतेही काम केलेले नाही जे मला थोड्या काळासाठीही स्वर्गात घेऊन जाईल। वेश्यागिरी नंतर माझ्याकडे लोकांची सेवा करायला वेळच उरला नाही। मला मंदिरात जाण्याची कधीच संधीही मिळाली नाही। मित्रांनो, मग वेश्येचे बोलणे ऐकून चित्रगुप्ताने पुस्तकात पाहिले आणि विचारले, अहो बाई, तुम्ही नीट आठवा आणि मग सांगा। नीट विचार करून मला सांग की तू कधीतरी काही शुभ कर्म केलेच असेल? मग वेश्येला तिच्या संपूर्ण आयुष्यातील प्रसंग आठवतात। मग तिला आठवते, एकदा तिला खूप भूक लागली होती आणि ती जेवायला बसली होती, तेव्हा एक अतिशय अशक्त आणि आजारी गाय तिच्या नवजात बाळाला घेऊन माझ्या दारात आली होती। तिला नीट चालताही येत नव्हते। त्याचवेळी ती गाय तिच्या वासराला घेऊन माझ्या दारासमोर येऊन बसली आणि माझ्या भाकरीकडे लक्षपूर्वक बघू लागली आणि ती तिच्या वासराला चाटू लागली। तेव्हा मला समजले की या गायीला आणि वासराला खूप भूक लागली आहे। तेव्हा माझ्या मनातून आईच्या प्रेमाचा आक्रोश आला की तू मुक्या प्राण्याला सोडून एकटी कशी काय खाणार? तुलाही मुलगा झाला असता तर तू त्याला असंच उपाशी ठेवशील का आणि अन्न खाऊन घेशील का? हे देवा, तो विचित्र प्रसंग पाहून माझे डोळे भरून आले आणि मी स्वतः भाकरी खाण्याऐवजी त्या गायीला आणि तिच्या वासराला खाऊ घातली। मित्रांनो, त्या वेश्येचे बोलणे ऐकून चित्रगुप्त हसला आणि तिचा हात धरून तिला मोठ्या आदराने स्वर्गाच्या दाराकडे घेऊन गेला आणि म्हणाला की खर तर तूच या सर्वांमध्ये स्वर्गात राहण्यास पात्र आहेस। प्राणीमात्रांवर दया दाखवणे हे सर्वात मोठे पुण्य आहे आणि त्या गायीला भाकरी खाऊ घातल्याने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात। लोभ, आसक्ती आणि स्वार्थ याच्या प्रभावाखाली मानवाने केलेली शुभ किंवा पुण्यकर्मेही फलदायी ठरत नाहीत। त्यामुळे जीवनात चांगली कर्म चांगल्या भावनेनेच करावीत। असे होऊ नये की तुम्ही कोणाकडून पैसे हिसकावून घ्याल किंवा तुमच्याकडून कोणीतरी पैसे हिसकावून घ्यावेत, अथवा चोरी करून काही काम केले असेल आणि नंतर तुम्ही तेच पैसे दान किंवा पुण्यासाठी वापरले असतील। त्यामुळे तो पैसा तुम्हाला नरकात जाण्यापासून कधीही वाचवू शकत नाही। तर मित्रांनो, स्वर्गात तोच माणूस जातो ज्याने मानवाची आणि प्राण्यांची निस्वार्थ सेवा केली आहे, जरी त्याने आपल्या आयुष्यात एक पैसाही दान केला नाही, परंतु आपल्या क्षमतेनुसार त्याने जे जे काही काम केले आहे ते निस्वार्थपणे दान केले आहे, पूर्ण झाले, तेच कर्म मुक्तीचा मार्ग ठरवते। असे म्हणत चित्रगुप्त आपल्या लोकपालांना सांगून त्या वेश्या स्त्रीला स्वर्गात पाठवतात। तर मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल। त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये जय श्री कृष्ण जरूर लिहा। तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार।